Friends, welcome to my channel Tech Vidya for class 10th Science, Math and more. आपण काही दिवसापासून क्वेश्चन बँक सॉल्व करत आहोत. आज आपण सायन्स 1 च्या क्वेश्चन बँक्समधील क्वेश्चन नंबर 1B यामधील थर्ड आणि सिक्स्थ मॅच द पेअर्स आणि राईट द नेम हे क्वेश्चन्स सॉल्व करणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करूया. आज आपण क्वेश्चन नंबर 1B फोर्थ आणि क्वेश्चन नंबर 1B मधला सिक्स्थ हा क्वेश्चन या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मॅच द कॉलम्स, कॉलम ए अँड कॉलम बी हिअर. पिरियडिक टेबलवर बेस ज्या मॅच द पेअर्स आहे या आपल्याला दिलेले आहेत. तर फर्स्टमध्ये आपल्याला एक्का ॲल्युमिनियम दॅट इज गॅलिनियम, एक्का सिलिकॉन दॅट इज जर्मेनियम अँड एक्का बोरॉन स्कँडियम ही जोडी लावायची आहे. देन सेकंड ट्रायड्स, ऑक्टेव, ॲटॉमिक नंबर अँड ॲटॉमिक मास नंबर. हिअर ट्रायड्स, डोबेरानस ट्रायड्स, देन ऑक्टेव, मेंडेलिव octave, Newland octave, then atomic number Moseley and atomic mass number Mendeleev. Third match the pair S block, P block, D block and F block. यासाठी आपल्याला पिरियडिक टेबल स्टडी करायचं आहे डीपमध्ये, म्हणजे आपण जेणेकरून पाहिल्याबरोबर याच्या पेअर्स लावू शकतो. द एस ब्लॉक ग्रुप 1 and 2, P block group 13 to 18, F block, D block group 3 to 18 and F block lanthanides and actinides that is A. Then fourth इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि व्हॅलन्सी दिलेली आहे. याचा आपल्याला पेअर्स मॅच करायचे आहेत. इथे 2 B 281 A 25 C. Then fifth column A and column B. First alkaline earth metal, group 2 alkali metals, group 1 halogen, group 17 and noble gas, group 18. Then sixth direct current, non-oscillatory and alternating current oscillatory. 7 स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. याची प्रोसेसचं नाव दिलेलं आहे आणि ते काय करतं तर स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन सॉलिड कन्वर्ट्स इनटू लिक्विड अँड स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन लिक्विड कन्वर्ट्स इनटू गॅस. इथे वेपरायझेशन दिलेलं आहे म्हणून लिक्विड जो आहे तो गॅसमध्ये कन्वर्ट होतो. आणि ड्यू पॉईंट टेम्परेचर एअर सॅच्युरेटेड विथ वेपर. 8 ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. याचे इथे युनिट दिलेले आहेत. ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी किलोग्रॅम पर मीटर क्यूब. देन लॅटेंट हीट किलोजूल पर के जी. स्पेसिफिक हीट ऑफ कॅपॅसिटी जूल पर के जी डिग्री 0 अँड हीट जूल पर calorie. Column A and column B question number 9. Here dry air relative humidity below 60 degree असेल तर त्याला ड्राय एअर म्हटलं जातं. देन ह्युमिड एअर दॅट इज रिलेटिव्ह ह्युमिडिटी अबव 60 डिग्री. सॅच्युरेटेड एअर कशाला म्हटलं जातं? सॅच्युरेटेड एअर रिलेटिव्ह ह्युमिडिटी 100% अँड मॅक्झिमम डेन्सिटी ऑफ वॉटर 4 डिग्री सेल्सिअस. तर इथे बॉक्स दिलेले आहेत. सबस्टन्स अँड प्रॉपर्टी क्वेश्चन नंबर 10. तो हिअर KBr मीन्स पोटॅशियम ब्रोमाइड सोल्युबल इन वॉटर. नियॉन नो केमिकल रिॲक्शन. गोल्ड हाय डक्टिलिटी अँड सल्फर कंबस्टिबल. देन 11 बॉक्साइट, ॲल्युमिनियम, कॅसिटेराइट, टीन, सिनेबार,
मर्क्युरी 12 झिंक सल्फाईड याची जी पेअर आहे झिंक ब्लेड आणि HGS सिनेबार. नंतर 13 ग्रुप ए ग्रुप बी कॉपर अँड झिंक याला ए म्हणजेच ब्रास ही पेअर लागते आणि कॉपर अँड टीन इथे ऑप्शन दिलेला नाही आहे, यामध्ये ब्रॉन्झ हे करेक्ट ऑप्शन आहे. 14 ग्रुप ए ग्रुप बी इलेक्ट्रोप्लेटिंग कशाच्या सहाय्याने केलं जातं? इलेक्ट्रोप्लेटिंग जे आहे ते कोटिंग ऑफ टीन ऑन कॉपर याला आपण इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणतो. देन ॲनोडायझिंग प्रेशर कुकरचं केला जातं. कुकरला जो लेअर असतो तो ॲनोडायझेशनने केला जातो. देन 15 मेकिंग शीट्स ऑफ मेटल दॅट इज मेलिएबिलिटी, म्हणजे जो मेटल आहे त्याच्या अशा पातळ अशा शीट बनवल्या जातो. ही एक प्रॉपर्टी आहे मेटलची, मेलिएबिलिटी. देन मेकिंग मेटल युटेन्सिल्स दॅट इज गुड कंडक्टर ऑफ हीट. मेकिंग कॉपर वायर्स दॅट इज डक्टिलिटी. अँड मेकिंग बेल्स फ्रॉम मेटल सोनोरिटी, म्हणजे त्याच्यामध्ये जो आवाज येतो त्याला सोनोरिटी म्हटलं जातं. 16 C2H6 हा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचा ग्रुप आहे. फॉर्म्युला म्हणू आपण त्याला, मॉलिक्युलर फॉर्म्युला. देन C2H2 दॅट इज ट्रिपल बॉन्ड. देन CH4O molecular formula of one alcohol. And C3H6 unsaturated hydrocarbons. Then 17 number straight chain hydrocarbon, propene, branch chain hydrocarbons, isobutylene and cyclic hydrocarbon, benzene. हे जे प्रकार आहेत हे चेनचे, तर स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन म्हणजे सरळ रेषेत असतं, ब्रँच चेन म्हणजे त्याला ब्रँच असतात आणि सायक्लिक म्हणजे गोल सायकलप्रमाणे सर्क्युलर फॉर्ममध्ये असतो. हे आपल्याला इथे दिलेलं आहे. लास्ट मॅच द पेअर. इथे ग्रुप दिलेले आहेत, इथरचा, केटोनचा, इस्टरचा आणि अल्कोहोलचा. ते आपल्याला ओळखायचे आहेत. तर फर्स्ट इथरचा ग्रुप आहे ओ. कीटोनचा ग्रुप आहे CO. देन एस्टरचा ग्रुप COO आणि अल्कोहोलचा ग्रुप OH. कुठल्याही पदार्थाला समजा आपण C2H5OH असं जर लिहिलं तर तो OH जो आहे हा अल्कोहोलचा ग्रुप इंडिकेट करतो. हिअर वी कंप्लीट दिस मॅच द पेअर्स. नाउ क्वेश्चन नंबर 1B6 राईट द नेम्स. इथे आपल्याला फक्त नाव लिहायचं आहे. काही ठिकाणी प्रोसेस दिलेल्या आहेत त्या कुठल्या. क्वेश्चन नंबर 1B मधला 6 राईट द नेम्स हा क्वेश्चन बघणार आहोत. यामध्ये टोटल 38 क्वेश्चन दिलेले आहेत, ते आपण बघू. अभ्यास आपला झालेलाच आहे, त्यामुळे फक्त आपल्याला याची रिव्हिजन करायची आहे असं समजून अभ्यास झालेला आहे आणि रिव्हिजनच करायची आहे, म्हणून आपल्याला त्या हिशोबाने आपण अंडरस्टँडिंग न करता ओन्ली नेम्स आपण इथे बघणार आहोत. द ॲटम हॅविंग द बिगेस्ट ॲटॉमिक साईज फ्रॉम पिरियड सेकंड दॅट इज लिथियम. सेकंड, ॲटम हॅविंग द स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस फ्रॉम झिरो ग्रुप दॅट इज हेलियम. द फॅमिली ग्रुप ऑफ फर्स्ट एलिमेंट अल्कली मेटल्स. Highest reactive non-metal fluorine. The element having stable electron configuration from the third period argon. A halogen from period 4 bromine. The family of elements having zero valency noble gases. Two elements having two orbits lithium and beryllium. 2 एलिमेंट्सचे नाव विचारलेले आहे, त्याच्यामुळे आपण इथे
टू एलिमेंट्सचे नाव लिहिणार आहोत, लिथियम आणि बेरिलियम. देन हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट फ्लोरीन, highest electropositive element cesium, the atom having smallest atomic radius from group first hydrogen, the group of elements having electronic configuration 2 2, that is alkaline earth metal, product obtained when sugar is heated, that is carbon and water. शुगरला जाळल्यानंतर कार्बन आणि वॉटर हे प्रॉडक्ट आपल्याला मिळतात. The phase in which solid substances are converted into liquid, that is melting point. The amount of heat absorbed at constant temperature by unit mass of liquid to convert the gaseous phase, that is specific latent heat of vaporization. The instrument used to study anomalous behavior of water, that is 16. Conversion of ice into liquid due to applied pressure and reconverts into ice once the pressure is removed, that is resiliation. The instrument used to study anomalous behavior of water, that is Hope's apparatus. The instrument used to measure the specific heat capacity of a substance using mixture method, that is calorimeter. The distance between focus and optic nerve, focal length. The lens used in simple microscope, 20, question number 20. The part of human eye that transmits electrical signals to the brain, that is optic nerve. Question number 21. The lens used in simple microscope, convex lens. The ability of lens to adjust the focal length as per the need is power of accommodation. The defect of eye occurring due to aging, that is presbyopia. The fleshy skin behind the cornea is called iris. The screen with light sensitive in human eye, that is retina. The sensation on the retina persists for a while is persistence of vision. Then question number 27. The person which are unable to distinguish between different colors are color blind. ज्याला वेगवेगळ्या कलरमधला फरक कळत नाही त्याला कलर ब्लाइंड असं म्हणतात. The imaginary line passing through two optics nerves of lens is called principal axis. The molecular formula of main ore of aluminium is Al2O3 dot H2O. The ore is produced by using minerals, non-metals which are good conductors, that is graphite. The reagent which dissolve noble metals, aqua regia. aqua regia हे असं सोल्युशन आहे ज्यामध्ये नोबल मेटल्स डिझॉल्व होऊ शकतात. Metals which are amphoteric in nature, that is aluminium, an alloy of copper and zinc, that is brass. Two highly reactive metals, sodium and potassium. मेटलची नावं लिहायची आहेत जे हायली रिॲक्टिव्ह आहेत. Strongly heating carbonate ores in insufficient air, that is calcination. That process is called calcination. Extraction of aluminium from alumina, electrolytic reduction of alumina. प्रोसेसचं नाव लिहायचं आहे आपल्याला. मेथड यूज टू प्रेझेंट कोरोजन ऑफ कॉपर, त्याला म्हणतात टिनिंग ऑर ॲनोडायझेशन. आपण इथे क्वेश्चन 1B मधला 6th राईट द नेम हा पार्ट कंप्लीट केलेला आहे.